सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचं चित्र दिसत असून थंड पेय व पाणीदार फळांची मागणी वाढली आहे। हवामान विभागाने राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा इशारा दिला होता। त्याचा परिणाम धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत असून मागील काही दिवसात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे। 3 दिवसांपूर्वी 38 अंशांच्या आसपास असलेले तापमान 2 दिवसांपूर्वी 40 अंशांवर गेले। त्यानंतर 41 अंशांवर स्थिरावून आता थेट 42 अंशांपर्यंत पोहोचले। हवामान येत्या काही दिवसात हे तापमानात अधिक वाढ होण्याची माहिती देखील देण्यात आली आहे। मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। आमच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा रुग्णालय धुळे धरून टोटल उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अशा टोटल 10 संस्था असून तिथे सर्व ठिकाणी आम्ही उष्माघात कक्ष कार्यान्वित केलेला आहे। तसेच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र 43 आहेत धुळे जिल्ह्यामध्ये, तिथे देखील उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। आमच्या गावातल्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे टोटल 10 बेडचा सुसज्ज असा उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे। त्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री, साधनसामग्री आणि औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे। आवश्यक असलेला सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी वर्ग उपलब्ध आहे। तरी धुळेकर नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की उष्माघाताची लक्षणे जाणवताच जवळच्या डॉक्टरांना किंवा जिल्हा रुग्णालय धुळे येथे असलेल्या उष्माघात कक्षाचा लाभ घ्यावा। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।